विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 16 पाहिजे या ठिकाणी हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स यामधील व्हिडिओ नंबर 4 इयत्ता 9वीसाठी हा लेसन आहे आणि यामधील आपण आज शेवटचा पार्ट बघणार आहोत या लेसनमधला हेरिडिटी आणि व्हेरिएशन्समधला। यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स आणि टोबॅको ॲडिक्शन अँड कॅन्सर याबद्दलचा पण अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या ठिकाणी काही डायग्राम आपल्याला दिलेले आहे। सिकल सेल जो एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, डिसीज आहे, ते पण आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघणार आहोत जेनेटिक डिसऑर्डर्स। व्हॉट इज mean by genetic disorder? Diseases or disorder occurring due to abnormalities in chromosome. काय म्हटलं या ठिकाणी? व्हॉट इज जेनेटिक डिसऑर्डर? डिसीजेस ऑर डिसऑर्डर, त्याला विकृती म्हणतोय आपण। ओके, तर ही जो काही रोग असेल किंवा विकृती आहे, ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम अँड म्युटेशन, ह्या दोन गोष्टीमुळं जेनेटिक डिसीज होतात किंवा हे डिसऑर्डर होतात। ओके, जेनेटिक डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम्स अँड म्युटेशन इन जीन्स आर कॉल्ड जेनेटिक डिसऑर्डर। याला जेनेटिक डिसऑर्डर असं म्हटल्या जाते। दीज आर द ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम अँड म्युटेशन्स इन जीन। म्युटेशन इन जीन्स म्हणजे म्युटेशन होत आहे जीनचं, जीन्समध्ये बदल होतो आहे आणि त्यामुळं जेनेटिक डिसऑर्डर होतो आहे। ओके, हे आपण या ठिकाणी जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय ते बघितलं। क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज इन्क्लूड आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन नंबर्स अँड डिलिशन ऑर ट्रान्सलोकेशन of any part of the chromosomes. Examples are physical disorder like cleft lip, albinism, and physiological disorder like sickle cell anemia, hemophilia. These are the genetic disorder. ओके, यामध्ये क्रोमोझोम्स नंबर चेंज होतो किंवा वाढतो किंवा त्यांच्यामध्ये बदल घडून येतो आहे। ओके, यालाच आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो आहे। काही डिसऑर्डरचं उदाहरण दिलं आहे, क्लेफ्ट लिप, फाटलेलं ओठ असतं आहे, अल्बिनिझम असतं आहे, रंग पांढरा रंग होतो आहे केसांचा, फिजिओलॉजिकलमध्ये सिकल सेल ॲनिमिया होतो आहे। ओके, आणि हिमोफिलिया यासारखे। ह्युमन बिईंग्स ह्या 46 क्रोमोझोम्स, आपल्याला माहिती आहे की मानवामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात। किती क्रोमोझोम्स असतात? 46 क्रोमोझोम्स असतात आणि त्यामध्ये इन द फॉर्म ऑफ 23 पेयर्स आणि त्याच्या ज्या जोड्या असतात त्या 23 असतात। ओके, मेलमध्ये आणि फिमेलमध्ये 23 म्हणजे टोटल किती झाले आहे? 46 क्रोमोझोम्स आहे। देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन साइज अँड शेप ऑफ द क्रोमोझोमल पेयर. These pairs have been numbered. Out of 23 pairs, यामधल्या 23 पेअरपैकी 22 पेअर्सला ऑटोझोम्स म्हणतात। ओके, आणि 1 पेअर इज ए सेक्स क्रोमोझोम्स, ज्याला ॲलोझोम्स म्हणतात। म्हणजे याचा अर्थ असा आहे की 23 क्रोमोझोममध्ये ह्या ज्या 23 पेअर्स असतात, ह्या 23 पेअर्समधलं जे 23 पेअर्स आहे, यामधल्या 22 पेअरला ऑटोझोम्स म्हणतात। 23 पेअरपैकी 23 पेअर म्हणजे 46 क्रोमोझोम, यापैकी ज्या 23 पेअर्सपैकी 22 पेअर्स जे आहे त्यांना ऑटोझोम्स म्हणतात आणि एक पेअर जी आहे 23वी त्याला सेक्स क्रोमोझोम्स किंवा ॲलोझोम्स म्हणतात। लक्षात आलं? हे 23 पेअर म्हणजे 46 क्रोमोझोम आणि आउट ऑफ दिस 46 क्रोमोझोम म्हणजे 22 पेअर्स ह्या काय झाले आहे? ऑटोझोम्स, आणि यातली एक पेअर जी असते ज्याला ॲलोझोम्स म्हणतात। ओके, और सेक्स क्रोमोझोम्स म्हणतात। क्रोमोझोम इन वुमेन म्हणजे स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये क्रोमोझोम्स इन वुमेन रिप्रेझेंटेड ॲज 44 ओके प्लस XX. ओके,
हे कुठे असते? फिमेलमध्ये असते आहे. आणि मेलमध्ये काय असते आहे? माणसामध्ये काय असते आहे? 44 प्लस एक्स आणि वाय असते आहे. हा जो डिफरन्स आपल्याला दिसतो एक्स क्रोमोझोम आणि एक्स वाय क्रोमोझोम्स यावरून, ओके, ह्या झाल्या 22 पेअर दिसते आपल्याला या ठिकाणी. 22 पेअर आहे आणि ही एक पेअर आहे. टोटल झाल्या 23 पेअर. म्हणजे अशा पद्धतीनं मेल आणि फिमेलमध्ये कशा पद्धतीच्या पेअर्स असतात हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल. मेंडेलचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. ओके, ज्यांनी खऱ्या अर्थानं जेनेटिक्सची सुरुवात केलेली आहे. मग मेंडेल हॅज शोन इन हिज एक्सपेरिमेंट दॅट देअर एक्झिस्ट 2 टाइप ऑफ जीन्स. वन इज डॉमिनंट and another is recessive. If we take into account the number of chromosomes in human cells, their sex related type and type of genes on the chromosomes dominant and recessive, we can see where the genetic disorder originate. हे ऑटोझोम्स आहे आणि हे सेक्स क्रोमोझोम्स आहे. बघा, नंबर ऑफ क्रोमोझोम्स मध्ये यामध्ये दिलेला आहे 1 2 3. प्रत्येकाचा साईज आणि शेप डिफरंट आहे. 1 2 3. ओके, त्यानंतर या ठिकाणी 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 अँड 22. हे 22 क्रोमोझोम जे असतात, 22 जे पेअर आहे हे काय आहे? ऑटोझोम्स आहे. मग हे 6 क्रोमोझोम्स असतात, आयदर एक्स और एक्स वाय. आणि यावरून म्हणजे ती जी काही सजीव असेल तो आयदर मेल आहे की फिमेल आहे हे आपण या एक्स किंवा एक्स वाय जो या ठिकाणी पेअर आहे त्यावरून आपण ओळखू शकतो. म्हणजेच यामध्ये आपण म्हणू शकतो की 22 पेअर जे आहे, 22 पेअर्स हे ऑटोझोम्स आहे. 22 पेअर्स हे ऑटोझोम्स आहे आणि एक पेअर जी आहे आयदर एक्स वाय और एक्स यांना सेक्स क्रोमोझोम्स म्हणतात. ओके, सेक्स क्रोमोझोम्स म्हणतात. हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. त्यानंतरच्या पीपीटीमध्ये आपण हे ह्युमन कॅरिओटाईप क्रोमोझोम्स चार्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर मध्ये आपण या ठिकाणी बघू डिसऑर्डर ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. क्रोमोझोम्समध्ये काही डिसऑर्डर्स तयार होत असेल तर कोणत्या ॲबनॉर्मॅलिटीज तयार होतात? या ठिकाणी नंबर चेंज इन क्रोमोझोम. आता या ठिकाणी काय पाहू? सुरुवातीला आपण डिसऑर्डर दॅट ऑकर ड्यू टू न्यूमेरिकल चेंज इन क्रोमोझोम्स. ऑफस्प्रिंग्स आर नॉट स्टराइल इफ देयर इज ए चेंज इन नंबर ऑफ ऑटोझोम्स इज लेस. Instead, if there is increase in number of any autosomal pair, physical or mental abnormalities arise and lifespan is shortened with a shortened lifespan. म्हणजे अशा लोकांचं जे लाईफ स्पॅन असतो, जीवनाचा जो काळ असतो तो शॉर्ट असतो आहे. याला डाऊन सिंड्रोम आपण बघू या ठिकाणी. या ठिकाणी डाऊन सिंड्रोममध्ये 46 प्लस 1 म्हणजे या ठिकाणी नंबर्स वाढलेला आहे. त्याला ट्रायसोमी म्हणतात. म्हणजे 21 क्रोमोझोम्समध्ये अशा पद्धतीचं होतं. हा डाऊन सिंड्रोम आपल्याला दिसते आहे. हे जे चित्र आपण या ठिकाणी बघतो आहे, डाऊन सिंड्रोम इज ए डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू द क्रोमोझोमल abnormality. There is the first discovered by the described chromosomal disorder in human being. This disorder is characterized by the presence of 47 chromosome. ह्युमनमध्ये 46 असते आहे, पण यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी झालेली आहे आणि क्रोमोझोम नंबर इन्क्रीज झालेला आहे. 47 क्रोमोझोम्स आहे. इफ इट इज डिस्क्राइब ॲज द ट्रायसोमी ऑफ द 24th क्रोमोझोम. इन्फॅन्ट ऑफ दिस डिसऑर्डर हॅव वन एक्स्ट्रा क्रोमोझोम विथ द 21st पेअर इन एव्हरी सेल ऑफ द बॉडी. म्हणजे 21व्या जी काही पेअर असते या क्रोमोझोमची त्यामध्ये अशा पद्धतीनं सेलमध्ये ती पेअर एक्स्ट्रा येते आहे. देअरफॉर दे हॅव 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ 46. चिल्ड्रेन सफरिंग फ्रॉम द डाऊन सिंड्रोम आर युज्युअली मेंटली रिटार्डेड. अशी जी व्यक्ती असते हे मेंटली रिटार्डेड असते अँड हॅव ए शॉर्ट लाईफ स्पॅन आणि यांचा जीवनकाळ छोटा असतो. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक. अदर सिम्पटम्स इन्क्लूड शॉर्ट हाईट, शॉर्ट wide neck, flat nose, short finger,
स्कॅन्टी हेअर, सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन पाम. तर हे सर्व जे वैशिष्ट्य आपण बघतो आहे हे डाऊन सिंड्रोममध्ये आहे. या ठिकाणी चाइल्ड विथ डाऊन सिंड्रोम आहे. त्यानंतर दुसरा आहे टर्नर्स सिंड्रोमबद्दल आपण या ठिकाणी बघूया. टर्नर्स सिंड्रोम ॲज द ऑटोझोम्स abnormality in sex chromosomes also cause some disorder. टर्नर्स सिंड्रोम जो आहे आयदर 44+X आपण बघतो आहे यामध्ये अरायझेस ड्यू टू द आयदर इनहेरिटन्स ऑफ ओनली 1X क्रोमोझोम. या ठिकाणी काय पाहिजे 44+X, X और XY लागणार आहे, पण इथे काय होते आहे ओनली X क्रोमोझोम इज अराइज हियर फ्रॉम पेरेंट or due to inactivation of the gender related part of X chromosome instead of the normal XX 44XX conditions. Women suffering from the syndrome either 44+X condition, such women are sterile. म्हणजे अशा पद्धतीची जर कंडिशन त्यांच्या शरीरामध्ये येत असेल तर अशा जनरली फिमेलमध्ये येत आहे. आणि अशा ज्या वुमन असतात सफरिंग फ्रॉम द टर्नर सिंड्रोम, ओके, ही जी कंडिशन असते आहे वुमेनमध्ये, सच वुमेन आर स्टराईल म्हणजे अनेबल टू हॅव ए चिल्ड्रेन ड्यू टू इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. याला दोन्ही एक्स पाहिजे 44+, पण यामध्ये केवळ सिंगल एक्स येते आहे क्रोमोझोम, आणि त्यामुळे अशी जी स्त्री असते ती स्टराईल असते, म्हणजे ती मुलाला जन्म देऊ शकत नाही आहे. याचं कारण आहे इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हा दुसरा झाला. तिसरा आपण या ठिकाणी बघूया या टर्नर सिंड्रोमचा या ठिकाणी हँड ऑफ ए चाइल्ड विथ टर्नर सिंड्रोम आहे. त्यानंतर आहे लाईनफेल्टर सिंड्रोम. म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे एक 44+X आणि Y अशा पद्धतीचं डिसऑर्डर अराइज इन मेन, आणि हे मेन मध्ये होते आहे अशा पद्धतीचं इन ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन सेक्स क्रोमोझोम. इन दिस डिसऑर्डर मेन हॅव 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम. ओके, मेलला काय झालेलं आहे XY पाहिजे होतं, पण याऐवजी इथे काय झालेलं आहे XX आणि एक Y झालेला आहे. एक्स्ट्रा X क्रोमोझोम या ठिकाणी आलेला आहे. हेन्स देअर क्रोमोझोमल कंडिशन इज 44+XXY. सच मेन आर सेक्स्युअली स्टराईल. ओके, म्हणजे बिकॉज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर नॉट वेल डेव्हलप. आणि अशा जो काही पुरुष असेल या पुरुषापासून सुद्धा जे रिप्रोडक्शन जे असते यांना अशा पुरुषापासून मूल होऊ शकत नाही आहे. तर हे आपण अशा पद्धतीचे डिसऑर्डर पाहिलेले आहे. यांच्यामध्ये रचना कशी असते म्हणजे फिमेलमध्ये एक्सेस 44+X येते आहे. मेलमध्ये जो स्टराईल असतो मेल त्यामध्ये XX आणि एक Y येतो आहे. ओके, तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. नॅशनल हेल्थ मिशन. Under the National Health Mission, National Rural Health Mission has been started since April 2005 पासून ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू झालेलं आहे. आणि अँड द नॅशनल अर्बन हेल्थ मिशन 2013. आणि मग या दोन्ही याचा वैशिष्ट्य काय आहे? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस मिशन आर स्ट्रेंथनिंग ऑफ द rural and urban health facilities, controlling various diseases and illness, increasing public awareness. लोकांमध्ये जागृती होणे अबाउट हेल्थ आरोग्याबाबत, आणि ऑफरिंग फंक्शनल फायनान्शियल असिस्टंट टू पेशंट थ्रू व्हेरियस स्कीम्स. म्हणजे वेगवेगळ्या ज्या सरकारच्या योजना असतात त्यांची माहिती ग्रामीण लोकांना व्हावी हा नॅशनल हेल्थ मिशनचा मुख्य उद्देश, आणि त्यांचं आरोग्य सुद्धा सुधारावं इतका चांगला उद्देश ठेवून आपल्या भारत सरकारनं ही नॅशनल हेल्थ मिशन स्कीम सुरू केलेली आहे मित्रांनो. आणि मग याचा प्रसार आणि प्रचार सुद्धा व्हायला पाहिजे आहे. मग दुसरं कंडिशन आपण या ठिकाणी बघू. डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन, याला मोनोजेनिक डिसऑर्डर म्हणतात. डिसऑर्डर और डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन एनी सिंगल जीन इन टू डिफेक्टिव्ह वन आर कॉल्ड मोनोजेनिक. मोनो मीन्स वन जीनमध्ये, एका जीनमध्ये हा डिसऑर्डर असतो आहे. अप्रॉक्सिमेटली 4000 डिफरंट डिसऑर्डर ऑफ दिस टाईप ऑफ
नाऊ नोन. आता तर 4000 प्रकारचे डिसऑर्डर माहिती झाले आहे वैज्ञानिकांना. ड्यू टू ॲबनॉर्मल जीन्स देअर प्रॉडक्ट आर आयदर प्रोड्यूस इन इनसफिशियंट क्वांटिटी ऑर नॉट ॲट ऑल. इट कॉजेस ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम दॅट मे लीड टू डेथ at a tender age. Example of such disorders are Hutchinson's diseases, Tay-Sachs diseases, galactosemia, phenylketonuria, sickle cell anemia, cystic fibrosis, albinism, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस. यामध्ये केवळ एका जीन्समध्ये अशा पद्धतीचे डिसऑर्डर्स तयार होतात. या ठिकाणी एक चित्र दिसते आहे मित्रांनो आपल्याला, अल्बिनिझम. हेअर अँड आईज ऑफ द चाइल्ड, अल्बिनिझम पूर्ण व्हाईट कलर त्यामध्ये आलेला आहे. ह्या जेनेटिक डिसऑर्डर आहे. आवर आईज, स्किन अँड हेअर हॅव कलर ड्यू टू द ब्राऊन पिगमेंट. ओके, इन धिस डिसीज द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन. आपल्याला जो रंग येतो आहे ना, हा मेलॅनिनमुळे येतो आहे. जितकं जास्त मेलॅनिन तितका त्याचा कलर डार्क होणार, काळा होणार, सावळा होणार. पण जितकं कमी मेलॅनिन येणार तितकं त्याचा रंग गोरा गोरा होणार. आणि जर एखाद्यामध्ये मेलॅनिनच तयार झालं नाही तर मग तो अल्बिनिझम होणार आहे. म्हणजे द स्किन बिकम पेल, हेअर्स आर व्हाईट अँड आईज आर युजली पिंक ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. ओके, म्हणजे मेलॅनिनच त्यांच्यामध्ये तयार होत नाही आहे आणि त्यामुळं अल्बिनिझम होते आहे. दुसरा एक डिसीजेस आहे सिकल सेल ॲनिमिया. इव्हन मायनर चेंजेस इन मॉलिक्युलर स्ट्रक्चर, म्हणजे कमी एखादा छोटा जरी म्हणजे एखाद्या रेणूमध्ये बदल झाला आहे रचनेमध्ये ऑफ प्रोटीन अँड DNA मे लीड टू द डिसीज ऑर डिसऑर्डर. म्हणजे DNA मध्ये जरी बदल झालेला असेल तरी सुद्धा डिसऑर्डर होऊ शकतो. नॉर्मल हिमोग्लोबिन हॅज ग्लुटामिक ॲसिड. नॉर्मल हिमोग्लोबिन काय असते, ग्लुटामिक ॲसिड ॲज द 6th अमिनो ॲसिड in its molecular structure. However, it is replaced by valine. मग या ग्लुटामिक ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन येत आहे. द शेप अँड द स्ट्रक्चर ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल चेंजेस. आणि त्यामुळं काय होतो आहे, हिमोग्लोबिनचा जो काही शेप असेल तो शेप काय होतो आहे, चेंज होतो आहे. ओके, ड्यू टू द इरिथ्रोसाइट और रेड ब्लड कार्पेस्कल RBC which are normally biconcave बिकम सिकल शेप. आणि मग ते बाय कॉन्केव होतो आणि मग तो विळ्याच्या आकाराचं ती सेल बनते आहे, सिकल शेप होते आहे. ओके, बाय कॉन्केव किंवा सिकल सेल. सिकल म्हणजे विळाच्या आकाराची ती सेल बनते आहे. दिस कंडिशन इज कॉल्ड सिकल सेल ॲनिमिया. यालाच सिकल सेल ॲनिमिया असं म्हटल्या जाते आहे. द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन इन सच इंडिव्हिज्युअल इज व्हेरी लो. मग अशा कंडिशनमध्ये काय होते आहे की ज्यांना सिकल सेल ॲनिमिया होतो आहे त्यांची ऑक्सिजन वहन क्षमता जी असते ती खूपच कमी असते आहे. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन in such individual is very low, that is in sickle cell anemia. In this condition, clumping and thereby destruction of erythrocyte occur most often. As a result, blood vessels are obstructed and the circulatory system, brain, lungs, kidneys are damaged. सिकल सेल ॲनिमिया इज अ हेरिडिटरी डिसीज. हा हेरिडिटरी आहे, पॅरेंटपासून त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये म्हणजे मुलांमध्ये येऊ शकतो. इट ऑकर्स ड्यू टू चेंजेस इन जीन्स ड्युरिंग कॉन्सेप्शन. इफ द फादर अँड मदर आर बोथ अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया or if they are carriers of disorder, their offsprings are likely to be suffer from this disease. त्यांच्या मुलांना सुद्धा होऊ शकतो. Hence, marriages between person who are carriers or the suffering from the sickle cell anemia should be avoided. म्हणून अशा लोकांची जी लग्न असतात ती आपण अवॉइड केली पाहिजे, टाळली पाहिजे, ज्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे ओके किंवा त्यांच्यासारखी लक्षणं आहे. कारण त्यांच्यापासून होणारे जे ऑफस्प्रिंग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कारण हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. ओके, हेरिडिटरी डिसऑर्डर आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणारं डिसीज आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. ओके, या ठिकाणी आपण बघूया. देअर आर
टू टाइप्स ऑफ पर्सन्स अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया कॅरियर्स असते, सफरर सिकल सेल ॲनिमिया असते. सिम्पटम काय आहे याच्यामधले आपण सिम्पटम्स बघूया आणि मग पुढे जाऊया. स्वेलिंग ऑफ हँड्स अँड लेग्स, पेन इन जॉइंट, सेवर जनरल बॉडी एक, फ्रिक्वेंट कोल्ड अँड कफ, कॉन्स्टंट लो ग्रेड फीवर, exhaustion, pale face yellow, low hemoglobin content. In Maharashtra, there are more than 2.5 lakh people suffering from sickle cell anemia and about 21 districts including 11 districts from विदर्भा. आपल्या विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा डिसऑर्डर आहे आणि 2.5 लाख लोक या सिकल सेल ॲनिमियापासून त्रस्त आहेत आणि म्हणून याची जनजागृती आपल्या लोकांमध्ये व्हावी हा सुद्धा उद्देश यामागचा असतो आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की सिकल सेल ॲनिमिया. मग लेट्स गेट आवर ब्लड टेस्टेड, लेट्स ओव्हरकम सिकल सेल ॲनिमिया. ओके, मग आपण आपलं ब्लड जे असते रक्त टेस्ट केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला हा जो डिसीज आहे तो होणार नाही आहे किंवा असेल तर उपचार करता येईल. ही नॉर्मल सेल आहे आणि ही अफेक्टेड सेल आहे. कशा पद्धतीनं ती, हा नॉर्मल RBC आहे, रेड ब्लड सेल, आणि नॉर्मल RBCचं या ठिकाणी बघू शकतो आपण कशा पद्धतीनं तिचा आकार चेंज झालेला आहे, चेंज द शेप. ओके, तर या ठिकाणी प्रोजेनी आहे कशा पद्धतीची राहणार आहे. डायग्नोसिस काय आहे बघा. अंडर द नॅशनल हेल्थ मिशन स्कीम द सोल्युबिलिटी टेस्ट, कोणती टेस्ट केली जाते याच्यामध्ये, सोल्युबिलिटी टेस्ट फॉर डायग्नोसिस ऑफ सिकल सेल ॲनिमिया. ओके, is available at all the district hospital. Similarly, the confirmatory diagnostic, electrophoresis is performed at rural and sub-district hospital. आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा सिकल सेल ॲनिमियाचं डायग्नोसिस केल्या जाते. मग यावर रिमेडी काय आहे बघा. अशा पद्धतीचा हात या सिकल सेल ॲनिमिया झालेल्या व्यक्तीचा होत असतो आहे बघा. कशा पद्धतीने दिसतोय तर आपण ओळखू शकणार. धिस डिसीज इज स्प्रेड इन ओनली वन वे, दॅट इज रिप्रोडक्शन. म्हणजे अशा लोकांपासून, डिसीज झालेल्या लोकांपासून ज्यांना मुलं होणार त्यांच्यापर्यंत हा रोग पसरतो आहे. हे हजबंड अँड वाईफ शुड गेट देअर ब्लड एक्झामिन आयदर बिफोर मॅरेज ऑर आफ्टर इट. म्हणून लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नानंतर तरी रक्त टेस्ट करायला पाहिजे आहे. ओके, a carrier or sufferer should avoid marriage with other carrier or sufferer. दुसऱ्यालाही अशाच प्रकारचा रोग असेल तर अशा लोकांनी लग्न न करता आपण अशा या रोगावर उपचार करायला पाहिजे. ए पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड टेक ए टॅबलेट ऑफ फॉलिक ॲसिड डेली. अशा लोकांना फॉलिक ॲसिड, हिमोग्लोबिन वाढण्यासाठी जे असते आहे ते दररोज त्यांना घ्यावं लागतं आहे. ओके, त्यानंतर आपण यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा भाग आपला राहिलेला आहे. हा शेवटचा पार्ट आपण बघतो आहे, मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. मायटोकॉन्ड्रियापासून कोणते डिसऑर्डर होतात ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, मायटोकॉन्ड्रियल DNA मे ऑल्सो बिकम डिफेक्टिव्ह due to mutation. During fertilization, mitochondria are contributed by the egg cell म्हणजे ovum. Hence, mitochondrial disorder are inherited from mother only. Okay, labor hereditary optic neuropathy is an example of the mitochondrial disorder. मग म्युटेशन पासून, ज्याला पॉलिजेनिक डिसऑर्डर म्हणतात, डिसऑर्डर अराइज ड्यू टू द म्युटेशन्स. ओके, मोर दॅन वन जीन. इन मोस्ट ऑफ सच डिसऑर्डर severely increased due to the effect of environmental factor on the fetus. लहान मुलांवर पर्यावरणाचे परिणाम होत असतात. ओके, त्यानंतर कॉमन डिसीजेस सच ॲज क्लेफ्ट लिप, आपण आता मगाशीच पाहिलं होतं, ओठ फाटणे आहे, क्लेफ्ट पॅलेट आहे, कन्स्ट्रक्टेड स्टमक आहे, स्पायना बायफिडा आहे, डिफेक्ट ऑफ स्पायनल कॉर्ड आहे. बिसाइड डायबिटीज, ब्लड प्रेशर, heart disorder, asthma, obesity are also polygenic disorder. Polygenic disorder do not strictly follow the Mendel's principle of heredity. These disorder may arise from the complex interaction between environment, lifestyle. ओके, यापासून. त्यानंतर इंटर रिलेशनशिप, यामध्ये काय बघतोय आपण, इंटर रिलेशनशिप बिटवीन
काय आहे हे? टोबॅको ॲडिक्शन अँड कॅन्सर, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ द सेल. या ठिकाणी आपण काही कॅन्सरस लोकांची चित्र पण या ठिकाणी बघतोय आपण, की टोबॅको ॲडिक्शन आहे लहान मुलांमध्ये, शाळकरी मुलांमध्ये. मी मोठ्या प्रमाणामध्ये पाहतोय, आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आहे, मोठ्या प्रमाणामध्ये टोबॅको ॲडिक्शन आहे लोकांमध्ये. मेनी पीपल कन्झ्युम टोबॅको आयदर बाय स्मोकिंग ऑर बाय चिविंग, आयदर गुटखा. मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांमध्ये आहे, युवकांमध्ये आहे, विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये पण आपल्याला दिसते आहे. टोबॅको फ्री मिशन आपण घेतो आहे, पण जोपर्यंत स्वतःपासून सुरुवात करणार नाही तोपर्यंत हे मिशन मला तरी वाटतं की यशस्वी होऊ शकणार नाही आहे मित्रांनो. तर याचे जे दुष्परिणाम आहे तर अत्यंत भयंकर आहे. कन्झम्पशन ऑफ टोबॅको इन एनी फॉर्म कॅन कॉज कॅन्सर, कॅन्सर होऊ शकतो आहे. स्मोकिंग ऑफ सिगारेट और बीडी ॲडव्हर्सली अफेक्ट द प्रोसेस ऑफ डायजेशन. ओके, आपल्या पचन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. इट कॉजेस ए बर्निंग सेन्सेशन इन द थ्रोट अँड ए कफ. एक्सेसिव्ह स्मोकिंग कॉजेस instability and trembling of fingers. A dry cough causes sleeplessness. Tobacco consumption can also lead shorten of lifespan, chronic bronchitis, pericarditis, कॅन्सर ऑफ द लंग्स, माउथ म्हणजे व्हॉइस बॉक्स पण त्यामध्ये प्रॉब्लेम येतो आहे, फॅरेनक्स, पॅनक्रियाज आणि युरिनरी ब्लॅडर. या पद्धतीनं याचे परिणाम होतात. बघा त्याचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं हार्मफुल इफेक्ट होतात ते पण आपण या चित्रामध्ये बघू शकतो आहे. हार्मफुल केमिकल्स असतं आहे, अशा पद्धतीचे दात दिसतात आहे मुलांचे. ओके, असा ओठ अशा पद्धतीचे फाटतात खाल्ल्यामुळं. टोबॅको स्मोक कंटेन हार्मफुल केमिकल लाईक पिरिडीन, अमोनिया, ओके, अल्डिहाइड, परफ्युरल, कार्बन मोनॉक्साइड, निकोटीन, सल्फर डायऑक्साइड. दे कॉज अनकंट्रोल सेल डिव्हिजन. अनकंट्रोल सेल डिव्हिजन म्हणजेच कॅन्सर होतं आहे. टोबॅको स्मोक इज फुल ऑफ minute carbon particles which cause normal tissue of the lungs to transfer into thickened blood tissue. This causes cancer. While chewing tobacco or tobacco product, much of the extract is abstracted in the body. Excessive tobacco consumption may cause cancer of lip or टंग. ओके, मग आपण यापासून बचावण्यासाठी आपण टोबॅको कन्झम्पशन आणि स्मोकिंग अवॉइड केलं पाहिजे आहे. ओके, आणि कोणत्याही पद्धतीचा तंबाखू खाणं धोकादायक आहे हे सुद्धा मित्रांनो आपण समजून घेत आहोत. ओके, तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.